आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी 25 जून 2024 रोजी उमेदवारांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत, त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत। यामध्ये जे काही कन्व्हर्टेड राऊंड लागलेले आहेत त्या संदर्भातले शिफारसी संदर्भात हे सूचना आहेत। यामध्ये माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की 25/2/2024 रोजी पवित्र पोर्टलवर जे प्रथम निवड यादी जे ते प्रकाशित झाली होती, त्याचे जे सूचना होत्या त्याचे अवलंबन उमेदवारांना करायचे आहे। त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत जे आहे इथे माननीय उच्च न्यायालयाचे वेळोवेळी देण्यात आलेले आदेश, शासन निर्णय या सर्व तरतुदी यांचा विचार करून एकत्रित विचार करण्यात येऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्यक्रमानुसार जे निवडीसाठी विदाउट इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी 25/2 प्रथम निवड इथे यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर त्या जागा यामध्ये सामाजिक जे काही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणातील जागा होत्या ते रिक्त राहिल्या होत्या। सदर रिक्त जागा त्याच प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांना जे देण्यात येतात आणि रूपांतरित करून ते त्या कॅटेगरीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतात। तर त्याला अनुसरून हे कारवाई करण्यात आलेली आहे आणि 25/2/2024 रोजी प्रसिद्ध झालेली जनरल मेरिट लिस्ट नुसार जे भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील रिक्त जागा असतील तर ते अगोदर प्रकल्पग्रस्त या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्यानंतर सर्वसाधारणना देखील इथे ते जर उमेदवार मिळत नसतील तर देण्यात आले आहेत। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखती शिवाय पदभरती या प्रकारांतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे। सदर शिफारस करतेवेळी उमेदवारांनी पोर्टलवर दिलेले पसंतीक्रम, त्यानंतर रिक्त पदांचे आरक्षण, समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट, माध्यम अध्यापनाचे इतर उर्वरित विषय तसेच TIT मध्ये प्राप्त केलेले गुण या सर्वांचा यामध्ये विचार करण्यात आलेला आहे। आता 6 नंबरचा पॉइंट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता विथ इंटरव्ह्यूच्या जे याद्या आहेत त्यामध्ये मुलाखती शिवाय हा पर्याय निवडलेला आहे। म्हणजेच मित्रांनो यामध्ये जे खाजगी शैक्षणिक संस्था आहेत तर त्या ज्या संस्थांनी इथे मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेला असेल, म्हणजेच मित्रांनो विदाउट इंटरव्ह्यूचा जर खाजगी शैक्षणिक संस्थांनी इथे पर्याय निवडलेला असेल तर अशा शाळांतील उर्वरित जे जागा त्यांच्या रिक्त राहिलेल्या आहेत तर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण, नाशिक या विभागाच्या जे काही निवडणूक आयोगाच्या वतीने इथे निवडणूक लावण्यात आलेली आहे, त्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक आहे। तर त्याचे आचारसंहितेमधून सवलत प्राप्त झाल्यानंतर ते जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो अजून एक यादी लागणार आहे, त्यामध्ये खाजगी संस्थांची ही यादी असणार आहे, मात्र ते विदाउट इंटरव्ह्यू ज्यांनी स्वीकारला होता हा पर्याय त्यांच्यासाठी ही यादी असणार आहे। त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम तुम्हाला जे इथे लाल रंगांमध्ये सध्याच्या घडीला दर्शवण्यात आलेले आहे। सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्यक्रमाबाबत स्थिती समजणार आहे। असे 6 नंबरचा मित्रांनो इथे पॉइंट आहे। आता उमेदवारांना इथे विथ इंटरव्ह्यूचा देखील इथे बरेच उमेदवार वाट बघत आहेत, तर त्यांच्यासाठी देखील इथे पॉइंट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुलाखती 6 म्हणजेच मित्रांनो विथ इंटरव्ह्यू हा जो प्रकार निवडलेले संस्था आहेत किंवा या संस्थांचा जो मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येणारा राऊंड असेल तर ते यादी तयार करण्याची कारवाई देखील सुद्धा सुरू असून ती महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण, नाशिक या विभागाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमधून सवलत प्राप्त झाल्यानंतर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो इथे आपण 7 नंबरचा पॉइंट विथ इंटरव्ह्यू वाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की त्यांची देखील कारवाई सुरू आहे। म्हणजेच लवकरच त्यांची देखील निवड यादी आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून परवानगी मिळेल किंवा त्यांचे हे आचारसंहिता संपेल, या दोन्हीपैकी जे काही अगोदर घडेल त्यानंतर जे हा जो राऊंड असणार आहे मुलाखती 6चा तो देखील इथे लावण्यात येणार आहे। आता माजी सैनिक यांच्यासाठी राखून ठेवलेले 484 जे जागा आहे त्यासाठी देखील स्पेशल राऊंड इथे घेण्यात येणार आहे। स्वतंत्र फेरी त्यासाठी इथे आयोजित करण्यात येणार आहे, कारण त्यांचे 10% प्रमाणात जे जागा आहे 484 ते इथे ठेवण्यात आलेले आहे। आता ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम लॉक केलेले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर त्यांचे ॲप्लिकेंट रिकमेंडेड स्टेटस इथे गेल्यानंतर तुम्हाला जे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू असे पर्याय दिसणार आहेत, तर तिथे तुम्हाला विदाउट मेनू निवड करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे कन्व्हर्जन राऊंड संदर्भात तिथे एक टॅब दिसणार आहे, तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा इथे शिफारस झालेली आहे किंवा नाही ते समजणार आहे आणि याद्या देखील तिथे
प्रसिद्ध झालेले आहे आणि तुमचं जे काही पसंतीक्रम तुम्हाला मिळालेलं असेल तर त्याचा कलर इथे ग्रीन होणार आहे, हिरव्या रंगामध्ये तो दिसणार आहे. मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेले खाजगी शैक्षणिक संस्थांना जे शाळांमधील उर्वरित जागांसाठी निवडीसाठी गुणवत्तेनुसार शिफारस यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उपरोक्तप्रमाणे कारवाई करता येईल. म्हणजेच मित्रांनो, आचारसंहिता संपल्यानंतर हा जो राऊंड असणार आहे मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेले खाजगी शैक्षणिक संस्थांचा तो देखील इथे लागणार आहे. आता नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापन यांनी देखील जे नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना इथे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, ते देखील त्यांना त्याप्रमाणे कारवाई करायची आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनांची निवड समिती करणार आहेत. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. उमेदवारांच्या पात्रतेसंबंधित जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्याही टप्प्यावर जर चुकीची किंवा बनावट किंवा अपूर्ण माहिती असेल तर अशा उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर इथे रद्द होणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील पुढे करण्यात येणार आहे. आता उमेदवारांनी त्यांचे सर्टिफाईड फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीच्या आधारावर सध्या त्यांची तात्पुरता इथे शिफारस झालेली आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य स्तरावरून कोणतीही यांची पडताळणी झालेली नाही. जिल्हा परिषद, नपा, मनपा यांच्या स्तरावर ही कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातले इथे आदेश यामध्ये आहेत. निवडीसाठी शिफारस झालेले जे उमेदवार आहेत त्यांनी संबंधित व्यवस्थापनाचे नियुक्ती प्राधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांना जे पत्र निर्गमित शिक्षण आयोग साहेबांनी केलेले तो देखील तुम्ही दाखवू शकता आणि त्याप्रमाणे तुमची कारवाई तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे. शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरी म्हणजेच कन्व्हर्टेड राऊंड सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांची स्वतःच्या निवडीबाबत काही तक्रार असेल तर तुम्हाला तुमची तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येणार आहे. त्यांच्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर ईमेल आयडी दिसत आहे. तिथे सर्व पुराव्यासहित तुम्हाला जे इथे विहित नमुन्यामध्ये त्याचा नमुना देखील तुम्हाला पवित्र पोर्टलवर देण्यात आलेला आहे. तिथे तुम्हाला मेल करायचा आहे. इतर कोणतीही थर्ड पर्सनशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा नाही आणि इतर कोणाशी तुम्हाला इथे इतर मार्गांनी तुमची तक्रार असेल तो देखील इथे विचारात घेतली जाणार नाही. ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला इथे तक्रार देखील करता येणार आहे जर काही तुमची इथे आक्षेप असेल तर. सदर निवड प्रक्रिया ही कम्प्युटराइज पद्धतीने होत असल्याने यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. म्हणून आपण देखील इथे कोणत्याही इतर व्यक्तीशी किंवा यंत्रणेशी संपर्क साधू नये अशी सूचना यामध्ये शिक्षण आयोग साहेबांनी केलेल्या आहे. निवड झालेले सर्व भावी शिक्षक आता जे शिक्षक झालेले आहेत त्या उमेदवारांना शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन देखील करण्यात आलेलं आहे आणि शैक्षणिक कार्यात शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून जे आहे होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे अशी देखील इथे सदिच्छा मान्य शिक्षण आयोग साहेबांनी त्यांच्या पत्रामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे काही पॉईंट्स होते. त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू यांच्या उर्वरित या संदर्भात सर्व माहिती आपण इथे बघितलेली आहे.